काका खूपच भूक लागली मला. हो 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 झालं. हे काय अजून करतेच काय ग? आणि हे बघ आता त्याला भरवत बसू नको. तो लहान नाहीये, त्याच्या हाताने खाईल तो. तू पहिली चिनू मनूला जाऊन दे हा, आणि त्याचं होईपर्यंत येऊ नको खाली. मी बघते हा खात नाही का खातोय ते. हा हळू ग बाई, जा तू जा. काय केलंय बाई, चायला ना काही करता येत नाही नीट. सगळं गुळगुळीत गुळगुळीत मिळमिळीत. शी तेच नाही काय नाही, एवढं गुळगुळीत केलंय ते सगळं. हे असं मस्त झणझणीत झालं की नाही की मज्जा येते खायला, हो की नाही? अरे अरे चिनू मनू, अरे थांबा थांबा, इकडे या इकडे या इकडे या, हळूहळू. चला चला पटकन खाऊन घ्या. किती छान दिसतंय ना. काका पण आपलं ठरलंय ना की तिच्या हातचं जेवायचं नाही म्हणून. तू थांब, मी काहीतरी ना आयडिया करते. कसा होता शाळेचा पहिला दिवस? छान होता का? हे घ्या तुमच्यासाठी नूडल्स. या चला खाऊन घ्या. पण असं आम्ही खात नाही. आमचा बाबा आम्हाला डान्स करून भरवतं, मगच आम्ही छान खातो. हो का? कसला डान्स? चिकन असेल तर चिकनचा डान्स, पोटॅटो असेल तर पोटॅटोचा डान्स, आणि नूडल्स असेल तर नूडल्सचा डान्स. मस्त रंग आलाय त्याला, चव पण अशी सुपर असणार आहे ना. तुलाच देते खायला. मस्त देते तुला आमच्या पद्धतीची झणझणीत. अप्रतिम झालेले आहेत. खा. कोण ना आजी मला. हा अरे जरा हळू खा. किती हावरटासारखं खायचं ते. तुझ्या आईला काही कळतच नाही, पण तुला तरी कुठे कळतंय. तुझी आई सारखी तुझ्या मागे बनी 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 करत फिरत असते. होतं काय, तुझ्या आईला चिनू मनूसाठी वेळच मिळत नाही. त्यांच्याबरोबर बॉन्डिंग करताच येत नाही तिला, हो की नाही? मग त्या पण दोघी जणी ना ही बनीची आई आमची नाही असं म्हणत राहतात ना. मग होणार कसं हे? तुला तरी त्याने कुठे दादा म्हटलंय, पण तुला हवंय ना हे? हवंय का नाही? अच्छा मस्त मस्त आयडिया आहे, सांगू? सांगते तुला आयडिया सांगते. खाता खाता ऐक ना. नको ना मला. हा नको ना. केल्यात ना, भूक लागली आहे ना. हा मग नको ना. ऐक ना ऐक ना ऐक ना, आयडिया राहिलीच सांगायची. तर काय करायचं, तू तुझ्या आईपासून लांब राहायचं. स्वतःची सगळी कामं स्वतः करायची. सारखं आई 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 असं करणं बंद करून टाकायचं. म्हणजे काय होईल माहिती का? ऐक ना, तुझ्या आईला चिनू मनू बरोबर बॉन्डिंग करायला वेळ मिळेल. मग चिनू मनू तुझ्या आईला ऍक्सेप्ट करतील आई म्हणून, तुलाही ऍक्सेप्ट करतील दादा म्हणून. त्यांच्या रूम मध्ये तुला राहायला देतील. मग तू आणि चिनू मनू तिघं मिळून बाबाशी भरपूर खेळा, भांडा, नाचा, मस्ती करा, गप्पा मारा.
तुला हवाय की नाही बाबा? बाबासाठी आलास ना तू, मी एवढं करायचं. खा खा. नको ना मला माहिती. अरे नको ना. हे बरोबर. नको नको ना मला. नको 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 ना. नको नको मला. पाणी पाणी पाणी. नको दे दे. त्याची सवय. पाणी पाणी हवंय. पाणी पाणी. ग्लास कुठे आहे? झाला जीव थंड झाला. आता तू सवय करून घेच या तिखटपणाची आणि आईपासून लांब राहायची. खा संपव. आता जर तू नाचली नाहीस ना तेव्हा आम्ही जेवणारच नाही कधी. अरे नाही नाही, असं नका ना करू. मी नाचते ना मी. थांब मग मी ना गाणं लावते मग तू नाच. ठीक आहे? Noodles dance. हे काय चाललंय? ते डान्स केल्याशिवाय खात नाहीत आणि तुम्ही कायम डान्स करून दाखवता असं म्हणाल्या त्या. म्हणून ते नूडल्स डान्स. चेनू, मनू, काय? हा अहो त्या तुमची मस्करी करत होत्या. तुम्ही जा, मी भरवतो त्यांना. अखिल, अवनी, अरे कुठे गेले सगळे? काय आई? अहो ओटा पुसत होते ना. काय झालं? अगं काय झालं काय? हा उद्या वटपौर्णिमा आहे, पूजा नको करायला? हो. इरावती गेल्यापासून आपण कुठलेच सण नाही साजरे केले ना. तिला खूप हौस होती सणावाराची. ठीक आहे, आता नवी नवरी आली आहे ना, आता आपण सगळं यथासांग साजरं करूया. हो,
मी काय म्हणत होते, ती भांडी मी काढून ठेवलीत. हा ती जरा चिंचणी घासून घे. हो हो, लगेच करते. आणि मी 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 काय करू? तू ना आमच्या तिघींच्या पूजेसाठी ताजी फुलं घेऊन ये. अजून एवढंच काम खूप आहे तुला, नाहीतर आणशील कोमिजली. आई लग्नाची फुलं मॅनेज करतो मी. इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आपली, विसरतेस का तू? बरं अजून काय, एवढंच करायचंय? डन. हॅलो. काय बाई तरी. अवनी कुठे गेली? काय आई? लगेच पळालीस. वसुंधरा कुठे? वसुंधर हे बघा आलीच. आली ये, आई बोलवते. काय झालं आई? अगं उद्या वटपौर्णिमा. बायकोनी नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मागायचं असतं देवाकडे. माहितीये ना तुला? हो माहितीये. आमच्याकडची ही तुझी पहिली वटपौर्णिमा, तेव्हा ही नवीन कोरी साडी नेसायची. घ्या घे ग. खरं तर एक सासरकडून आणि एक माहेरकडून असते, पण हिचे आई वडील विसरलेत बहुतेक. ठीक आपण दिली ना साडी, मग झालं तर. काय तुझं काय? हा, तिने पैसे दिलेत काय तुला तिची वकिली करायला? नाही ना? मग वसुंधरा, उद्या तुला उपवास करायचा आहे. हा, निर्जळी. आई निर्जळी? हो, आम्ही पण केलेत. आलाय मोठा बायकोचा टोका घेऊन. वा, दुसऱ्यांदा पहिली वटपौर्णिमा. नशीब काढलं वसुंधराताईंनी. पण माझ्या नशिबाचं काय? माझ्या आयुष्यात हा दिवस दुसऱ्यांदा कधी येणार? कसा येणार? यांना माझ्या लग्नाची काही पडलेलीच नाही. माझा कोणी विचारच करत नाही. अगं तूच का नाही तुझ्या लाईफचा पार्टनर शोधत ग? तू दुसऱ्यांवर डिपेंडंट आहेस. मी जे बोलत होते ना ते कोणाला सांगू नकोस. हा नाही ग, पण अशी घाबरतेस ना म्हणूनच मागे राहिलीस. मला एक सांग, तू का नाही ग सर्च करत तुझा लाईफ पार्टनर? अरे मोठी, तुझी बोलतेस ना ते जर खरंच झालं असतं तर किती छान झालं असतं नाही? अगं खूप इझी आहे, मी हेल्प करू का तुला? हो, तू हेल्प करणार माझ्या लग्नासाठी? चालेल. कसं काय? हे बघ, खूप सोपं असतं. इथे हा, ही बघ, ही साईट आहे. इथे आधी लग्न झालेली काही लोक असतात ज्यांचं काहीतरी रिझनमुळे लग्न. इथे आधी लग्न झालेली काही लोक असतात त्यांची काहीतरी रिझनमुळे लग्न मोडतात. त्यांना पुन्हा लग्न करायचं असतात. मग ना इथे रजिस्टर करायचं. हे बघ इथे हे असं करायचं का? हा, हे बघ. आलीस का ग? हो ग, आले मम्मा. आत्याजी यू कॅरी ऑन, मी आले. आपल्या या बोलण्याबद्दल कोणाला सांगू नकोस. चिल ग, नाही सांगणार. अदितीने जे सांगितलं ना त्याचा विचार करायला पाहिजे. ते अग्नी वहिनींनी पाणी द्यायला सांगितलं होतं. हो द्या ना. नाही, मी ठेवते ना.
येते मी. हे सगळं करायची काही गरज नाही. काय करायची गरज नाहीये. अहो पण तुम्हाला पाणी रोजच लागतं ना, असं कसं पाणी नको? नाही त्याविषयी नाही, मी वटपौर्णिमाविषयी बोलतोय. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. हे निर्जळी उपवास वगैरे करायचं. तुम्ही माझ्याकरता उपवास नाही केला तर मला काय वाईट नाही वाटणार. सो प्लीज लोड घेऊ नका. का? पर्सनली असं कुठल्याही स्त्रीने आपल्या नवऱ्याकरता उपवास ठेवणं हे मला नाही आवडत. आणि आपलं लग्न जरी झालं असलं तरी ज्या सिच्युएशनमध्ये ज्या सर्कमस्टॅन्सेसमध्ये झालं आहे, मी समजू शकतो जर तुम्हाला माझ्यासाठी उपवास ठेवायचा नसेल तर. आणि मी तर म्हणेन की नक्काच ठेव. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. गुड नाईट. गुड नाईट. अहो अहो आकाश. सॉरी, ते तुम्ही मला अहो बोलवतो हे कळलंच नाही मला. नाही म्हणजे ते असं नावाने हाक मारणं बरं नाही वाटत ना, म्हणून अहो म्हणाले. कोणाला बरं नाही वाटत? हे तुमचा डबा असं विसरत नका जाऊ. नाही म्हणजे मग त्यामुळे काय होणार, बाहेरचं खाणं होणार आणि तब्येतीवर परिणाम होईल. मला काळजी वाटते ना तुम्ही. ओके, नाही विसरणार आजपासून. आणि तुम्ही ते उपासाचं राहू द्या, खाऊन घ्या तुम्ही. थँक्यू. येतो. काय करू? कसा वटपौर्णिमेचा उपवास नको करू. हे तर म्हणतात काहीतरी खाऊन घ्या. लग्न झालंय आता माझं, आणि कुठल्याही स्त्रीसाठी हा महत्वाचा सण असतो. जर मी उपवास केला आणि यांना आवडलं नाही तर? त्यांच्या पहिल्या बायकोने पण केला असेल ना त्यांच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास, जसा मी शार्दूल. म्हणून नाही म्हणतात काय, जन्मोन जन्मी त्यांचं आणि तिचंच नातं जोडावं असं वाटत असेल त्यांना. त्यांना माझ्याशी नातं जुळावं असं का वाटेल म्हणा. आहे कुठे काय नातं आमच्यात. पण उपवास नाही करायचा. वसुंधरा, ए वसुंधरा, इथे काय करतेस तू? आणि हे काय, तुझं अजून आवरलं नाहीयेस? जा जाऊन आवर लवकर. अगं पूजेला जायला उशीर झाला ना तर आई चिडतील. जा. अगं विचार काय करतेस, जा लवकर आवरून ये. आणि हा वाट बघते. एकीकडे आकाशराव म्हणतात उपवास नको करू, आणि नाही केला तर आई ऐकणार नाही, खूप ओरडते. काय करू माझंच मला कळत नाही.